आमच्या गावात पाण्याची टंचाई कतई कोणाला जाणवत नाही, कारण घरोघर बोर आहे तर घरोघर पाणी आमचं पहिले कमीच राहायचं, पण बांधारे झाल्यापासून शेतीमालाला तर कमीच नाही, पण गावात जे पाणी आजूबाजूच गावामध्ये टँकर चालू आहे. आमच्या गावाला टँकरची कधी गरज भासली नाही. 7 ते 8 घंटे तास आज पण मोटर चालते. बाजूच गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही. आमच्या इथं बांधाऱ्याचा फायदा हा झालेला आहे. पाणी वाया जाणार आमचं नदीला नाल्याला कुठं पाणी जात नाही. आमच्या इथं पर्क्युलेशन पाण्याचं होतं. याच्यामुळे पाण्याची शेतीला बी खूप म्हणजे अशी मदत झाली की पाण्याचं जागेवर पर्क्युलेशन व्हायला लागलं. जागेवर टंचाई पाणी टंचाई त्याच्यामुळे आली नाही, जागेवर पर्क्युलेशन होते आणि आमची पाण्याची पातळी वाढलेली आहे. काही जे खाण्याचं पदार्थ ते रेग्युलरमध्ये चालू झाली. पुन्हा झाडं हे याचं नियोजन चांगलं चाललंय पाण्यामुळं. मक्का, ज्वारी हे ह्या पिकांचं जास्त उत्पन्न होऊ राहिले. एप्रिल मे मध्ये आमच्याकडे पाणीच राहत नव्हतं. एक 5 मिनिटं मोटर आपल्या जनावरापुरती किंवा पियापुरतं पाणी राहायचं. जेव्हा कट्टे झाले गावामध्ये जवळपास 48 कट्टे 50 कट्टे लोक गेले. रघुनंदन लावटी भाऊ यांनी आणि गावातून काही वर्गणी केली, बाकीचं मग त्यांनी पॉकलँड वगैरे त्यांनी दिलं सगळं आणि त्याच्यावर मग पूर्ण कट्टे खोलीकरण केलं. पाण्याची उपलब्धता झाल्यामुळं आम्ही भाजीपाला घ्यायला लागलो, फळ फ्रूट घ्यायला लागलो. म्हणजे जसे मोसंबी लागवड केली, आता तुम्ही बघताय भेंडी लागवड आहे माझ्याकडे 1.5 एकरमध्ये. तर ह्या पूर्वी आम्ही करू शकत नव्हतो ना, कारण पाणी नव्हतं. आम्ही टोपोशीटची मदत घेतली, या पूर्ण गावाचा वॉटरशेड त्यात मॅप केला. पण मुख्य मदत आम्ही जिओलॉजीची घेतली. जिओलॉजीचे विद्यार्थी आणून त्यांच्याकडून विहिरीचे दगडं प्रॉपरली पाहून फोटो काढून त्याची वेल इन्व्हेंटरी करून लिथोलॉग करून त्याचा रिपोर्ट जो आहे त्या रिपोर्ट आधारे जमिनीचे इन्फिल्ट्रेशन रेट आम्हाला कळाले. कुठे जमीन भरपूर पाणी पिते, कुठे मध्यम पिते आणि कुठे नाही पित. आम्ही हे बंधारे बांधताना जिथे जमीन भरपूर पाणी पिल त्या स्पॉटला आम्ही हे बंधारे बांधले. ही जी बंधारे आम्ही फार इनोव्हेटिव्ह पद्धतीने बांधला. हा बंधारा तर फक्त आम्ही काय केलं, JCPने हार्ड रॉकपर्यंत लावला. त्याची जी छोटी बकेट असते पाईप खाण्याची, ती बकेट घेऊन हार्ड खडखड करून हार्डपर्यंत खाली लावून दिलं. बकेट काढल्यानंतर थोडंसं ब्लास्टिंग करून, म्हणजे ते JCPचं जे दगड फोडायचं असतं असं फोडलं. त्यानंतर दोन्ही बाजूला आम्ही सेंटरिंग लावली. सेंटरिंग लावून फक्त M10 ग्रेडचा कॉन्क्रीट, जो बेसिक ग्रेड M10 M15चा कॉन्क्रीट आम्ही बोलवला 3200 रुपये क्युबिक मीटरने. आणि एका बाजूने कॉन्क्रीट होत चाललं आणि विहिरी जेवढ्या आजूबाजूला खोदल्या होत्या तिथं दगडं आणून ठेवले. आमची शेतकरी मंडळी एका बाजूने कॉन्क्रीट एका बाजूने दगड, हर हर महादेव करत हा बंधारा भरला. वरचं जर पाहिलं तर थोडंफार आबडधोबड फिनिशिंग केली. त्या बंधाऱ्याला 10 वर्ष झाले, अद्याप काही लिकेज नाही आहे, तुमच्या समोर आहे. तर दिस कॉस्टेड व्हेरी लिटिल मनी. म्हणजे त्या काळात आमचं लाखभर रुपयात ते कम्प्लीट झालं. या दोन्ही बाजूला जी झाडी दिसत आहे, तर झाडी फार इम्पॉर्टंट आहे, कारण इव्हॉपरेशन रेटमध्ये पाणी खूप उडतं. ट्रीज जर आले तर इव्हॉपरेशन रेटही कमी होतं. ट्रीज जर आले तर पाणीचं इन्फिल्ट्रेशन जमिनीत चांगलं होतं. ट्रीज जर आले तर आजूबाजूचं माती बंधाऱ्यात पडत नाही. बघा, माती पडलेली नाही आहे. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सीताफळ, करंज, रेंट्री, काशीद अशी आपण झाडं लावायला पाहिजे. शाळेच्या विद्यार्थ्यांकडून लावायला पाहिजे. पहिल्या उन्हाळ्यात 2-4दा टँकर देऊन जगवायला पाहिजे. एकदा पहिला उन्हाळा पार झाला की ते झाडं जगतात. गावकऱ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रत्येक घरातून काही ना काही वर्गणी आली. जनरली एकर वाईज आली. कोणाकडे 2 एकर जमीन आहे तर त्याने तेवढी दिली, 4 आहे तर तेवढी दिली. 500 रुपये एकर प्रमाणे वर्गणी झाली. आणि जेवढी वर्गणी गावाने दिली तेवढी वर्गणी मी दिली. असं कॉम्बिनेशन करून लाखो रुपये उभे राहिले. 2.5-3 वर्षाच्या स्पॅनात नदीच्या इकडे आणि तिकडे विविध प्रकारचे साधारणतः 48 बंधारे बांधले आणि हे पूर्ण शिवार जलमय होऊ शकलं. नद्यांना पेरिनियल करायचं असलं तर गाव पाणीदार करावं लागतील.